शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. महाराष्ट्र माझा. नमस्कार, मी फिजा मोनिये आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा. इंधन दरवाढी विरोधात युवा सेना व शिवसेना यांचा भव्य सायकल मोर्चा. माननीय आमदार राजनजी साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाला मोर्चा. आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी महागाईच्या भस्मासुराला कारणीभूत असलेली पेट्रोल, डिझेल, गॅस या प्रकारची ही इंधन दरवाढ, या इंधन दरवाढीचा त्याचप्रमाणे केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आणि जनतेचा रोष केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी राजापूर सेना भवन ते राजापूर जवाहर चौक पर्यंत सायकल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राजापूर, लांजा तसेच साखरपा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर श्री राजनजी साळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा यशस्वी पार पडला. सदरच्या मोर्चात राजापूर युवा सेना तसेच राजापूर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारचं करायचं छत्रपती शिवाजी महाराज की हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा हर 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 शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद. शिवसेनेचा वाडा हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना जिंदाबाद. अरे या केंद्र सरकारचं करायचं काय? केंद्र सरकारचं करायचं काय? हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा सरकारचं करायचं काय? अरे या भाजप सरकारचं करायचं काय? हे मागच्या 2 सायकल गेला बरोबर. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे भाजप सरकारचं करायचं काय? अरे केंद्र सरकारचं करायचं काय? केंद्र सरकारचं करायचं काय? हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे
आदित्य ठाकरे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य ठाकरे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। अरे केंद्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय करा. मोदी सरकारला कुठे शोधा. पेट्रोल डिझेल भाडे केलं, भाजप सरकार हो दिग्गज आहे. हिंदुत्व सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, हिंदुत्व सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य ठाकरे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य ठाकरे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ अरे आवाज करायचं काय? केंद्र सरकारचं करायचं काय? अरे चले जाओ, चले जाओ, चले जाओ, चले निषेध असो, निषेध असो, अरे निषेध असो, निषेध असो। अरे भाजप सरकारचं करायचं काय? अरे भाजप सरकारचं करायचं काय? अरे केंद्र सरकारचं करायचं काय? पंतप्रधान नरेंद्र मोदीचं करायचं काय? अरे भाजप सरकारचं करायचं काय? अरे भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे केंद्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे केंद्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, केंद्र सरकारचा निषेध असो, दरवाढीचा
सरकारचा विषय असो, अरे भाजप सरकारचं अरे केंद्र सरकारचं करायचं काय? अरे केंद्र सरकारचं करायचं काय? भाजप सरकारचं करायचं राजू झाला का? गेला आपल्या सर्वांना माहिती आहे की संपूर्ण या देशामध्ये पेट्रोल असो, डिझेल असो किंवा गॅस असो, या सर्वांचे रेट 2014 सालापासून आतापर्यंत गेल्या 7 वर्षामध्ये हे भाजपचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर केंद्रामध्ये हे जे रेट वाढत चाललेले आहेत, त्या संदर्भात या सर्वसामान्य जनतेमध्ये, संपूर्ण देशातील जनतेमध्ये जो एक प्रकारचा आक्रोश आहे, जो एक प्रकारचा या सरकारच्या विरोधात त्यांचा निषेध करण्यासंदर्भात आणि या सरकारच्या विरोधात जो राग आहे, तो राग व्यक्त करण्यासाठी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी एकाच वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा सेनेच्या वतीने युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार सन्माननीय वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन, एक सायकलची रॅली, बैलगाडी रॅली काढून हा जो जनतेचा आक्रोश आहे, तो संपूर्ण आक्रोश या केंद्र सरकारचा मुद्दा असलेला आक्रोश हा दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी आज या संपूर्ण देशाच्या जनतेला ज्या मनातल्या भावना आहेत या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवा सेनेच्या वतीने हे आंदोलन सायकलच्या रॅलीच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत असताना या रत्नागिरी जिल्ह्यातील या राजापूर तालुक्यामध्ये आज अशा प्रकारे सायकलची रॅली काढून सन्माननीय आमचे आमदार राजेंद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण युवा सेना आणि संपूर्ण शिवसेनेचा पूर्ण राजापूर तालुका हा सर्वसामान्य जनतेच्या ज्या भावना आहेत त्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचाव्यात या एकाच उद्देशाने या ठिकाणी आम्ही सायकलची रॅली आणि या ठिकाणी एक काळे फलक लावून आम्ही याचा निषेध करतो. जो इंधन दरवाढीचा वाढत्या विषय चाललेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण युवा सेनेच्या वतीने रॅली आपण या ठिकाणी आयोजित केली. आणि त्या संबंधित उपस्थित आज या ठिकाणी जे सर्व राजापूर तालुक्यातले सर्वसामान्य शिवसैनिक, त्याचबरोबर प्रमुख पदाधिकारी, युवा सैनिक जे उपस्थित राहिले त्याबद्दलही आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि अशा प्रकारे हा केंद्र सरकारपर्यंत युवा सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्यापर्यंत एक संदेश पोहोचवण्याचा जो प्रयत्न आम्ही केला आहे तो फक्त सर्वसामान्यांचा आवाज हा त्यांच्यावर पोहोचावा असा हा प्रयत्न पहिल्या दिवशी आपण या ठिकाणी आज करत आहोत. अरे आवाज कुणाचा? महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख
या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे, शिवसेनेचे युवा नेते, या राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे, लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार शिवसेना सचिव आदरणीय विनायकजी राऊत, शिवसेनेचे नेते, युवा सेनेचे सर्व आणि या राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांनी युवा सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची काळजी घेत एक मोठं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे। आपल्याला माहिती असेल 12 वर्षापूर्वी या ठिकाणी केंद्रामध्ये भाजपचं सरकार साकार झालं। हे साकार झाल्यानंतर दिवसेंदिवस ही महागाई वाढत चाललेली आहे। सर्वसामान्य जनता या महागाईला भरपूर निघालेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती ह्या जनतेचा आवाज ह्या दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे ही भूमिका शिवसेनेचे नेते आदिसाहेबांनी घेतली तुम्हाला आठवत असेल। आज आपण पाहिलं तर लोकांच्या जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचे भाव आपण पाहिले असेल तर गगनाला भिडलेले। पेट्रोल असेल, डिझेल असेल, आपलं गॅस असेल, ते विविध कडधान्य जीवनावश्यक वस्तू असतील, त्या प्रत्येकाचे दर हे गगनाला भिडल्यामुळे जनता आता त्रस्त झाली आणि मग सरकारला खाली खेचलंच पाहिजे ही भूमिका आम जनतेने निश्चितपणे घेतलेली आहे। भविष्यातल्या येणाऱ्या लोकसभेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या पंचायत निवडणुकीमध्ये निश्चितपणे या सरकारवरती जो राग आहे जनतेचा तो काही दिवसामध्ये व्यक्त केला जाणार नाही। पण या ठिकाणी मी नम्रपणे सांगू इच्छितो, शिवसेनेचे नेते आदित्य साहेबांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला। जनतेच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, जनतेची जी आज या ठिकाणी महागाईच्या कुंडी होते आहे, त्याच्या भावना या केंद्राला शासनाकडून पोचल्या पाहिजेत आणि यासाठी आदित्य साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये हे महागाईच्या विरुद्ध आंदोलन आयोजित केलेलं आहे। आजच आमच्या लातूर तालुक्यामध्ये सुद्धा शिवसेनेच्या वतीने, जनतेच्या वतीने बैलगाडी मोर्चा, त्या ठिकाणी सायकल मोर्चा आयोजित करण्यात आला आणि त्याच पद्धतीने राजापूर तालुक्यामध्ये राजापूरच्या आमच्या सर्व युवा सैनिकांनी, तरुणांनी या ठिकाणी आमच्या सर्व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम जनतेने या ठिकाणी सायकल मोर्चा करून हा दिशेने केला। आमच्या भावना एवढ्याच आहेत की महागाई एवढी वाढलेली आहे की सर्वसामान्य माणसाला जगणं फार कठीण जात आहे आणि म्हणून या मोर्चाच्या अनुषंगाने जनतेच्या भावना केंद्रापर्यंत पोहोचवा हा आमचा सायकल मोर्चाच्या ठिकाणी उद्देश आहे। मी नम्रपणे जनतेच्या वतीने एवढंच सांगेन की केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार आहे, त्याला पाठिंबा देणारी अनेक सरकार आहेत, परंतु महागाईचा विचार कोणी करत नाही। परंतु वाढलेली ही पेट्रोल वाढ असेल, डिझेल वाढ असेल, गॅस वाढ असेल, आवश्यक वस्तू असतील, त्याचे दर तातडीने खाली उतरले पाहिजे अशा तऱ्हेच्या भावना आम जनतेच्या आहेत आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये ही महागाई खाली आली नाही तर भविष्यात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सरकार खाली घेतलं जाईल ही भूमिका आम जनतेने या ठिकाणी आज केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात युवा सेनेच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी आपण राजापूर तालुक्याच्या वतीनं पार पाडलं। आज पेट्रोल, डिझेल आपल्या ज्या आवश्यक बाबी आहेत, पेट्रोल असेल, डिझेल असेल, त्याचप्रमाणे घरातील गॅस आहे, तर या इंधनाच्या दरवाढी संदर्भात आपण आजचा जो आंदोलन केला तर या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला या जनतेच्या भावना लक्षात घेऊन येणाऱ्या कालखंडामध्ये ही दरवाढ लवकरात लवकर कमी करावी अशी भावना या लोकातून निघालेली आहे आणि या प्रसंगी आपल्या राजापूर लांजा साखर मतदारसंघाचे आमदार राजाजी साळवी साहेब, त्याचप्रमाणे युवा सेनेचे जिल्हाधिकारी विनयजी गांगण, त्याचप्रमाणे सर्व शिवसेनेचे आणि युवा सेनेचे पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, त्याचप्रमाणे युवा सेनेचे सर्व पदाधिकारी असतील, महिला आघाडी असतील, या तालुक्याच्या सभापती महोदय असतील, या सर्वांचेच त्याचप्रमाणे उपस्थित असणाऱ्या सर्व युवा सैनिक,
शिवसैनिक त्याचप्रमाणे पत्रकार बांधवांचे आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा. महाराष्ट्र माझाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.